ताई साहेब, हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग जी. तुम्ही एवढ्या खुश आहात म्हणजे खरंच गुड मॉर्निंग आहे बघा. तुम्हाला असं खुश पाहिलं ना की मला बी लई भारी वाटतंय आणि असं काम करायला एकदम उत्साह येतोय बघा. तुला पाहिल्यानंतर मला सुद्धा सेम वाटतं. पर ताई साहेब, आज तुम्ही इथं आज मी सगळ्यांसाठी मस्तपैकी कांदे पोहे बनवणार आहे. असे मस्त वाफाळलेले पोहे, त्याच्यावर बारीक शेव, त्याच्यावर ओलं खोबरं. वा वा. अहो बस बस बस, तोंडाला आत्ताच पाणी येतंय बघा. पर ताई साहेब, तुम्ही कशाला त्रास करून घेताय? मी देते की करून. ते काही नको, तू बाहेर जाऊन सगळी तयारी कर. आज मीच पोहे बनवणार आहे. मी त्यांना सरप्राईज देणार आहे. सरप्राईज? अहो तुमचा उत्साह आणि आनंद बघून ते आधीच चकित होतील बघा. ताई साहेब, अशाच आनंदी राहा नेहमी आणि समजा विसरून जाऊ आता. थँक्यू रमा. रमा, तू म्हणालीस ना तेच बरोबर आहे. मी वाचले या मोठ्या संकटातून आणि आता तो नाहीये याचं दुःख करत बसण्यापेक्षा मी देवाचे आभार मानले पाहिजे की थँक्यू त्या माणसाचा खरा चेहरा मला दाखवण्याबद्दल. आणि थँक्यू की त्या स्वार्थी नीच नालायक माणसाशी माझं लग्न नाही होऊ दिल्याबद्दल. त्यामुळे असलं काही घडलं नाहीये असा विचार करून मी वागायचं ठरवलंय. ताईसाहेब, तुमचा हाच स्वभाव आता सोडू नका बरं का. अशाच मन मोकळ्या, आनंदी आणि बिनधास्त राहत जा. ठीक आहे. तुम्हाला सांगू का ताईसाहेब, एक वेळ छोटे मालक एखाद्या गोष्टीत अडकून पडतील, पण अडकून पडणाऱ्यातला तुम्ही नाही आहात. ते काय ते हा स्ट्रॉंग ट्रेकिंग गर्ल आहात. येस, आय एम अ स्ट्रॉंग गर्ल. बर चल, मी पटकन पोहे बनवते. तू बाहेर जाऊन सगळी तयारी कर. चालेल, येते. ए रमा, जी बाई साहेब. अगं ब्रेकफास्टला इतका उशीर का लागतोय? अहो, आज आपल्या स्वयंपाकघरात एकदम खास पदार्थ बनतोय म्हणून थोडासा उशीर होतोय. खास पदार्थ? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. पोहे? हे काय? अगं तू म्हणाले काहीतरी खास बनतंय. अहो बाईसाहेब, खासच आहे कारण का ते एका खास व्यक्तीने बनवले. आणि ती खास ब्रेकफास्ट बनवणारी व्यक्ती मी आहे. काय? हो, काय 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 एक मिनिट, कोणी केलेत पोहे? मीही केले. चल. अरे अहो नाही छोटे मालक, खरंच त्यांनी बनवलेत. हं? तू खाऊन मला सांग ना कसे झालेत. एवढा कॉन्फिडन्स? लवकर टेस्ट कर ना. एक मिनिट. काय रे? हा, एक नंबर पोहे झालेत. हा, आता तुझी शिक्षिका जेवढी सुगरण असल्यावर तुझ्या हाताला थोडी चव येणार. एक मिनिट, आलोच. अरे काय रे, अरे, कुठे आलो. चाललास अचानक? कुठे गेला हा? तर नक्कीच काहीतरी प्लॅन असणार आहे. हा, जाऊ दे ग. बरं रमा, जी बाईसाहेब. मंजू नाही आली का ग? नाही ना, म्हणजे येतच असेल ती. म्हणजे स्वयंपाकघरात तू एकटीच आहेस? जी, मी लगेच लागते कामाला. बरं, मला दुपारी बाहेर जायचंय, तर स्वयंपाक आटपून घे, मी जेवूनच बाहेर जाईन. बरं आई, तू सांग मला पोहे कसे झालेत खाऊन पटकन. हो घेते, तूही घे. तुम्ही काहीच खाल्लं नव्हतं ना म्हणून स्वतःच्या हाताने बनवले होते त्यांनी ही सँडविचेस. इतकं प्रेमानं आणि मन लावून बनवत होते ना ते. मग अहो मग काय, ते म्हणाले की तेजूने नाही खाल्लं ना तर मी आम्ही नाही खाणार. मग आता ठरवा तुम्हीच. तुम्ही नाही खाल्लं ना तरी बी सांगा की तुम्ही खाल्लं आणि तुम्हाला आवडले.
हे सगळं तुमच्यामुळं घडून आले. यासाठी मला तुम्हाला छान ट्रीट द्यायची आहे. लव्ह यू. रमा, जी बाईसाहेब. रमा, हा जरा चाट मसाला आण ना प्लीज. वय ताईसाहेब आणतेच. लई उशीर झाला ना ग मला. अगं नाही, ठीक आहे. अगं, काल रात्री आईला ताप भरला म्हणून दवाखान्यात घेऊन गेले होते. अरे बापरे, आता बरं आहे ना तिला? आता बरी आहे. बर, काय करू सांग मला. तू ना भाज्या चिरून ठेव. एवढं देऊन आले ना की मग मी फोडणी घालते आणि मग डाळीचं पीठ बघते. होय. ताईसाहेब, हा घ्या चाट मसाला. कशात घालायचा आहे तो? पोह्यात. पोह्यात आणि चाट मसाला? नवीन पद्धत आहे का जी? अगं, मी कुठेतरी वाचलं होतं की चाट मसाला टाकून खाल्लेले पोहे खूप भारी लागतात. म्हणून म्हणलं एकदा ट्राय करून बघूयात. चांगले लागले तर नेक्स्ट टाइम ट्रेकला जाताना घेऊन जाईन बरोबर. तुझं काहीतरी भलतच असतं. तू पण ट्राय करून नाही बघ. नाही नाही, नको नको, मला असेच पोहे आवडतात. रमा, रमा, अरे प्रताप, काय झालं? अगं मी ते बॅनर छापून आणले होते, ते कुठे ठेवलेत सापडतच नाहीत मला. रमा, जा जरा मदत कर त्याला शोधायला. अहो पर बाईसाहेब, स्वयंपाकाचं काय? अगं स्वयंपाक नंतर कर, आधी त्याला काय शोधून हवंय ना बॅनर वगैरे ते दे, नाही तर अख्खं घर डोक्यावर घेईल हा आणि सगळ्या ठिकाणी पसारा करून ठेवेल. तुझंच काम वाढवून ठेवेल. ठीक आहे. चला. या 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 बघा, तुम्हाला वाटतं मी पसारा करतो म्हणून. कुठे आहेत बॅनर? हा, मला बॅनर शोधून द्या. अहो छोटे मालक, जरा हळू बोला ना. हे बघा छोटे मालक, मला समज कळतंय बरं का. आहेत का इथे बॅनर्स? तुम्हाला सांगतोय नाही सापडत आहेत तर. अहो पण म्या पाहिले होते ना, ते तिथेच तुमच्या टेबलाजवळ ठेवले होते म्हणून. पाहिले. हा असं? बरं थांबा. मग एक कपाटाच्या वर आहेत का? नाही, थांबा, कपाटात असतील. थांबा. नाही आहेत. थांबा, इकडे असतील. पाहिले की तिथे नाही आहेत. अहो बघू तर द्या. असं कसं शोधण्याशिवाय सापडणार आहेत होय? आणि तिथे पाहिलं, इकडच्या ड्रॉवर मध्ये. एक मिनिट, एक मिनिट. इथे या, इथे या. सगळीकडे पाहिलेत मी. अरे देवा, कुठे गेले असतील बरं? देवाला कशाला मध्ये आणताय? बॅनर्स आपल्याला शोधावे लागणार आहेत. हा, मला काय वाटतं, बॅनर्स अडगळीच्या खोलीमध्ये असतील का? चला माझ्यासोबत. खूपच छोटे मालक, तिकडे कसे जातील ते? का तिकडे का नाही जाऊ शकत? बघायला काय हरकत आहे? छोटे मालक, अहो, का करताय हे समज? हे बघा, मला लई काम आहेत आणि बाईसाहेबांना बी बाहेर जायचंय. अजून स्वयंपाक बी बाकी आणि सापडले का बॅनर्स? मी सांगतो अडगळीच्या खोलीत जाऊन बघा म्हणून. अहो हो, ठीक आहे, चला शोधूयात अडगळीच्या खोलीत. चला शोधूया तुमचं काय ते बॅनर. लई मोठं असते ना ते, लगेच दिसायला पाहिजे. हो ना? काय हो छोटे मालक, तुम्ही तर हसताय. शोधा की बॅनर. तुम्हालाच मग अशी घाई झाली होती ना, मग चला शोधा आता. कारण इथे शोधून काहीच उपयोग नाहीये. असं का? कारण बॅनर्स इथे नाहीये. मला वाटलंच होतं ते बॅनर इथे नसणार आहे म्हणून. आणि मला हे बी माहित होतं की तुम्ही हे समजा मुद्दाम करताय. आणि तरीही तुम्ही आलात. अहो
तुमच्याचमुळे यावं लागले मला, नाही तर पुन्हा तुम्ही ओरडला असता ना. जाते मी. मला तुमच्याशी बोलायचंय, म्हणून मी तुम्हाला इथे घेऊन आलोय. इथे या आडगळीच्या खोलीत? कारण मला जे बोलायचंय हम्म. आणि ज्या पद्धतीने बोलायचंय ते तिथे डायनिंग टेबलवर सगळ्यांसमोर नसता बोलता आलं, म्हणून. बर पर असं काय बोलायचं तुम्हाला? मला तुम्हाला थँक्यू म्हणायचंय. छोटे मालक, मग ते थँक्यू तुम्ही लिहून पाठवलं होतं की मोबाईलवर? मला असं समोरासमोर भेटून थँक्यू म्हणायचंय. मेसेज मधून बोलणं वेगळं आणि असं समोरासमोर भेटून बोलणं वेगळं. अहो मग हे समजा नंतर बी बोलता आलंच असतं. जे वाटतं ते नाही सांगता आलं तर काय फायदा रमा. मला तुमच्यासारखं मनात ठेवून नाही वागता येत. मग खरंच तुम्ही कमाल केलीत. मी तेजूचा स्वभाव ओळखतो. ती ह्यातून बाहेर पडेल, स्वतःला सावरेल असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. पण तुमच्यामुळे ते शक्य झालं. थँक्यू व्हेरी मच रमा. थँक्यू. गाय 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 ग. आले या घरचे हमाल आले. आणि तुम्ही तुम्ही फक्त फुलावानी इकडची भाजी तिकडं करा बस. आम्ही आमची पाठ सोलून हमालाची कामं करतोय. बरं ती रमा महाराणी कुठे? तिनं तर डोक्यावर मिऱ्या वाटायच्या तेवढं बाकी ठेवलंय. हरिभाऊ, काय बिघडवलंय तिने तुमचं? नुसतं तिच्या नावाने खडे फोडतात. काय हवंय? फिनेल पाहिजे. कुठं आहे? तिथं असेल कोपऱ्यात कुठेतरी. हे असं म्हणलं की झालं. दिसभर स्वयंपाक घरात असतात, पर काय बी ठाव नाही कुठं काय ठेवलंय ते. आता ह्यो इथं काय पसारा मांडलाय, हाय कसं कुठं काय शोधायचं ना, काय बी कळ ना. माणसाने कुठं कसं काय शोधायचं. घ्या, पसाराच्या नावाखाली अजून पसारा करून ठेवा, नंतर काही सापडायचं नाही आम्हाला. वय इथं मी पसाऱ्याची आरासच मांडणार आहे जणू. मी पाठवलेला मेसेज वाचला ना तुम्ही? वय मग माझी एक तक्रार आहे तुमच्याकडे. मी जो मेसेज पाठवला त्याचं उत्तर नाही दिलं तुम्ही. नाही ठीक आहे, अगदी तसं उत्तर नाही दिलं तरी तुम्हाला मेसेज कसा वाटला हे तरी तुम्ही सांगू शकता ना. अहो छोटे मालक, कामाच्या धावपळीत मेसेज वाचायला मिळाला ना तरी नशीब आहे बघा. एक तर सारखी मनाला धाकधूक लागून राहते. कोणी बघतय की काय, कोणाची नजर पडते की काय. आत्ताच बी सांगते तुम्हाला छोटे मालक, कामाच्या गडबडीत होते पण तुमचा मेसेज आला आणि तो वाचायला म्हणून. काय झालं? अहो तो मोबाईल. त्याचं काय? अहो आता तुमचा मेसेज आला ना तेव्हा तो मी वाचला आणि मोबाईल कुठे ठेवला आठवतच नाहीये. अहो एवढंच ना, मग एवढं काय टेन्शन घेताय? एक मिनिट, आत्ता सापडेल तुमचा मोबाईल. काय करताय तुम्ही?
तो कोणाचा मोबाईल राहिला? कोणाचा असं? जाऊ दे, ज्या नंबर वरून फोन आलेला त्यालाच लावून बघते, म्हणजे समजत कोणाचं आहे ते. कोणच आले? तुमच्याच फोनवरून कोणतरी फोन करतोय. बघू बघू बघू. अरे देवा, संपले संपले संपले, समजा संपले आता. मोबाईल आहे ना कोणाच्या तरी हाती लागला असणार आहे आता. तरी मी तुम्हाला सांगत होते, नको तू फोन आणि नको ते मेसेजेस आणि नको काहीच म्हणून. हो. पण तुम्ही ऐकताय कुठं? तुम्ही अहो तर बंद तर करत आहे. थांबा, थांबा, करतो. कोणी आलं म्हणजे? म्हणजे तू छोटे मालक, हा मोबाईल आ? हा मोबाईल माझा आहे आणि तो मोबाईल आहे ना, तो पण माझा आहे. माझाच आहे. असं वय. हो, असंच आहे. बरं झालं, कधीपासून शोधत होतो तुम्ही? द्या तो इथे. तुम्हाला कुठे सापडला मोबाईल? स्वयंपाकघरात, ते फ्रीजच्या वर. हा, आलं लक्षात. तुम्ही उशीर आलात ना? बरोबर. म्हणजे तुम्ही यायच्या आधी मी स्वयंपाकघरात गेलो होतो पाणी प्यायला, तिथेच राहिला. खूप वेंधा झालोय मी हल्ली. हा दुसरा मोबाईल शेतकऱ्यांसाठी आणि पंचायत समितीची कामं असतात ना, म्हणून घेतलाय दुसरा नंबर. थँक्यू मंजू. थांबू काय? येते मी. रमा, तुम्ही कुठे जात आहे? बॅनर सापडले नाहीत अजून. अहो आता बॅनर सापडू द्यायचंच नाही असं ठरवल्यावर कसं सापडतील छोटे मालक? चला आपण दोघं मिळून शोधूया, म्हणजे पटकन सापडते. अहो असं काय करताय? मला करू द्या की माझी कामं. रमा, बॅनर शोधणं हे सुद्धा कामच आहे. तुम्ही तर बाई काय ऐकणारच नाही. येते मी. रमा, अहो आता काय आहे? फोन तर घेऊन जा. हा, फोन नाही नाही, नको नको, तो राहू द्या तुमच्याकडे. अहो हा मोबाईल नाही, झडकीच आहे, कधी बी भरतीये. काय नको, राहू द्या तो तुमच्याकडे. अहो त्या मोबाईल मुळे ना एखाद दिवस गोत्यात यायचो आपण. ठेवा तुमच्याकडे. येते मी. रमा, रमा ऐका. रमा,